गेल्या 2 ते 3 दिवसात पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे प्रमुख नद्यांची पातळी वाढली आहे। नाशिकमध्ये गोदाकाठच्या रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकतोय, तर पंढरपुरात देखील काहीशी अशीच स्थिती आहे। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे। गंगापूर धरणामधनं पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आणि त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। गोदावरीचं हे रौद्र रूप आपण बघतो आहे। आजूबाजूला छोटे छोटे रस्ते आहेत आणि या रस्त्यावरनं पाण्याचा प्रवाह हा सुरू आहे। नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती सलग 3 दिवसापासून कायम आहे। गोदाकाठावरील रस्त्यावर देखील पाणीच पाणी बघायला मिळत आहे। मी आता रामकुंड परिसरातील रस्त्यावर आहे। मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पार्किंगची व्यवस्था आहे। हा संपूर्ण भाग पाण्याखाली गेलेला आहे। गुडघाभर पाणी इथे रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते। गंगापूर धरणामधनं 8000 क्युसेक वेगानं होणारा पाण्याचा विसर्ग हा सध्या 7000 करण्यात आलेला आहे। परंतु होळकर पुलापासून रामकुंड आणि रामकुंडापासून पुढे तपोवनाच्या दिशेने जो पाण्याचा विसर्ग आहे त्याचा वेग 13000 क्युसेक वेगानं आहे। तो आताही कायम आहे आणि म्हणूनच गोदाकाठावरची ही पूरस्थिती कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। सध्या उजनी धरण ओव्हरपॅक झालेले 107% एवढं उजनी धरणात पाणी आहे आणि अशा परिस्थितीत उजनीकडे जवळपास 1 लाख क्युसेक विसर्गाने पाणी येत असल्यानं सध्या उजनी धरणातून 70,000 क्युसेक एवढ्या विसर्गाने पाणी सोडलं जात आहे। एक लाखापर्यंत उजनीचा विसर्ग वाढू शकणार आहे। त्याच पद्धतीनं वीर धरण जे आहे त्याची परिस्थिती थोडीफार अशीच आहे। वीर धरणातूनही 70,000 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे। दोन्ही धरणं ओव्हरपॅक आहेत, त्यामुळं पंढरपूर आणि परिसरातल्या जवळपास 46 गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। कोणत्याही भाविकांना चंद्रभागेच्या पात्राजवळ येऊ दिलं जात नाही। सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही धोका होऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे। चंद्रभागेच्या तीरावरून कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे